कर्म करून या नाडळीची डाई, कर्म करून या नाडळीची डाई, धन्य एक पाही साधू तोची, खेळून या खेळ अलिप्त सकळा, पद्मपत्र जळा माझे जैसे। न खेळेची खेळ म्हणे मी अलिप्त, न खेळेची खेळ म्हणे मी अलिप्त, त्यात पुरुषार्थ काय आहे, खेळून या खेळ अलिप्त सकळा, पद्मपत्र जळा माझी जैसे। भगवान म्हणे तो एक शहाणा, भगवान म्हणे तो एक शहाणा, कर्माच्या बंधना नाडळीची, खेळून या खेळ अलिप्त सकळा, पद्मपत्र जळा माझी जैसे। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं मे साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवानवतीर्ण एव, श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, पावनी अद्यत्रय जननी देवाचे। लोकाभिराम रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। आत्मरूप गणेशो केले स्मरण, सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो, श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवी, सारस्वत आगवे जीवेचे ते नमस्कारोने आता। कर्म करून या नाडळेची डाई, धन्य एक पाही साधू तोची, खेळून या खेळ अलिप्त सकळा, पद्मपत्र जळा माझी जैसे। विठोबार धन्य एक पाही साधू तोची, खेळून या खेळ अलिप्त सकळा, पद्मपत्र जळा माझी जैसे। प्रस्तुतस्थली भक्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला हा अभंग हरिभक्त पारायण पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य भगवान बाबा आणि ह्या बाबांच्या गाथ्यातील सज्जनांनो एक सेवेकरता अभंग घेतलाय। यथामती याचा अर्थ माझ्या बुद्धीला पेलल त्या प्रमाणामध्ये अभंगावरती आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये चिंतन करणार आहोत।
मला तरी असं वाटतं बाबांनी अभंगामध्ये प्रामुख्यानं जर शब्दशः भावार्थ आपण बघणार आहोत, परंतु खऱ्या अर्थानं जीवनमुक्त स्थितीला पोहोचलेल्या महात्म्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. विठाला अगोदर बोलून गेलो त्या प्रमाणामध्ये आपली संकल्पित वेळ 9 ते 11. प्रामुख्यानं सज्जनांनो जे काही 4 आश्रम सांगितलेले आहे, 4 आश्रमामध्ये कोण कुठल्या अवस्थेमध्ये आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं जीवनमुक्त स्थितीची अवस्था जी असते, वेदानं हे सर्वांना विधान केलेलं आहे. कोणी कसं वागलं पाहिजे, कोणी कसं राहिलं पाहिजे, कोणी कसं बोललं पाहिजे. पण एकमेव सज्जनांनो या अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या महात्म्याला कुठल्याही प्रकारचं विधान त्या ठिकाणी वेदानं केलेलं नसल्यामुळे त्या व्यक्तीनं अर्थात तुमच्या आमच्या भाषेमध्ये स्थूल दृष्टीने जर विचार केला, यथार्थ बोधाप्रती व्यक्ती गेलेली असून खऱ्या अर्थानं ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान अत्र तत्र सर्वत्र त्या ठिकाणी त्यांना भगवंताचं त्या ठिकाणी स्वरूपाचं त्या ठिकाणी ज्ञान असल्यामुळं वेदानं कुठल्याही प्रकारचं विधान अर्थात त्यांना काय की कसं वागलं पाहिजे असं सांगितलेलं नसल्यामुळे त्यानं कशी जरी त्या ठिकाणी तुमचं जीवनक्रमण करत असताना क्रिया केली तर महाराज त्याचा शब्दशः भाव सांगत असताना कर्म करून या नाडळीची डाई, काही जरी कर्म त्या व्यक्तीनं जर केलं तर कुठल्याही प्रकारचं त्यानं असं वागलं पाहिजे का तसं वागलं पाहिजे असं बंधन त्यामध्ये महाराज म्हणतात की असं त्यांना बंधन नाहीये. का तर म्हणजे तो त्या स्थितीला पोहोचलेला असतो. प्रपंचामध्ये मी नेहमी सांगत असतो कितीही प्रपंच केला तरी त्याला धन्यता प्राप्त होत नाही, पण तशा स्थितीला पोहोचलेला असल्यामुळे धन्य एक पाहे साधू तोचे. मला असं वाटतं साधूची व्याख्या करत असताना अगदी तुम्हा आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये जर बोललं, ज्यानं स्वतःचे साधून घेतलं तोच एक खरा असल्यामुळे, तोच साधुत्वाला त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे खऱ्या अर्थानं धन्यतेला तोच प्राप्त झालेला आहे असा पहिल्या चरणाचा माझ्या मतीप्रमाणे भावार्थ. खेळोनिया खेळ अलिप्त सकळा, कुठलाही खेळ जर त्यानं खेळला याचा अर्थ व्यवहारामध्ये तुमच्या आमच्यामध्ये वावरत असताना कसलीही जरी क्रिया त्यानं पार पाडली तर ही क्रिया अर्थात करते भोगते, पण तुम्ही आम्ही घेत असल्यामुळे तुम्हा आम्हाला पाप लागतं, पुण्य लागतं. पण तशी त्याची जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झाल्यामुळे त्याची अवस्था झाल्यामुळे महाराज म्हणतात काहीही जर त्यानं क्रिया केली तरी पद्म पत्र जळा माझे जैसे. जसं कमळ हे पाण्यामध्ये असतं, त्याला पूर्णपणे जर आपण पाण्यामध्ये बुडवलं, त्यावेळेला विचारलं म्हणले कमळ कुठे आहे, म्हटले पाण्यात आहे, आणि वरती काढल्याच्या नंतर सज्जनांनो एकही थेंब त्या पाण्याचा काय की आपल्याला त्या कमळावरती दिसत नाही. महाराज म्हणतात पद्मपत्र जळा माझे जैसे. एवढंच नाही तर महाराज एखाद्या व्यक्ती म्हणू लागला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आमच्या प्रपंचामध्ये राहतो, आम्ही सुद्धा क्रिया करतो आणि आम्हाला सुद्धा जीवनमुक्त स्थितीचा विलक्षण सुखाचा आनंद आम्ही उपभोगतो, पण कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी क्रिया करत असताना आमच्याही सुद्धा अंतःकरणामध्ये तशी भावना नाही. मला असं वाटतं थोडा विस्तार होईल. काही काही सज्जनांनो अनुभव आहे पण अनुवाद नाही, काही काहींना अनुवाद आहे पण अनुभव नाही, काही काहींना अनुवादही नाही आणि अनुभव नाही, पण काही काही असे आहेत सज्जनांनो त्यांचा अनुवादही आहे आणि अनुभव आहे. प्रामुख्यानं मला या ठिकाणी एवढीच गोष्ट सांगायची, काही काही मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. या न्यायाप्रमाणे सज्जनांनो त्यांना अनुवाद काही केला नाही, पण व्यक्तिगत स्वरूपामध्ये इथून पुढचं जीवन कालक्रमण करत असताना आमच्याकडून पाप पुण्य घडायला नको अशा हेतून काही काही लोक अगदी तुमच्या आमच्या भाषेमध्ये काहीच आता करायचं नाही अशी जर स्थिती त्यांची झाली आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्ही सुद्धा कुठल्याच प्रकारची क्रिया आता करणार नाही, आम्हाला सुद्धा बोध प्राप्त झालेला आहे. पण महाराज म्हणतात त्याचा अर्थ तसा नाही. जसं एखादा खेळाडू खेळतो पण खेळत असताना त्यालाच खेळाडू म्हणावं, त्यालाच खळा पट्टीचा खेळणारा म्हणावा की त्यानं राज नाम डाव त्याच्या अंगावर येत नाही. महाराज या ठिकाणी सांगतात न खेळायची खेळ आणि म्हणे मी आलिप्त, म्हणजे खेळच खेळत नाही आणि आपल्या अंगावर डावच येत नाही, म्हटले याच्यामध्ये काय पुरुषार्थ आहे. फारसा याच्यामध्ये पुरुष अरे खेळ खेळला पाहिजे आणि खेळ खेळत असताना डाई अर्थात डाव अंगावर नाही आला पाहिजे, हा खरा पुरुषार्थ आहे. पण महाराज या ठिकाणी सांगतायत न खेळायची खेळ म्हणे मी अलिप्त, त्यात काय पुरुषार्थ आहे. एवढंच नाही तर महाराज माझी पात्रता नाही त्यांचा नामोल्लेख करणं, पण महाराज म्हणतात खरा तर तो शान आहे कर्म करत असताना अगदी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाप पुण्याचा विचार न करता निष्काम भावनेनं कर्म करतो. नवे नवे शास्त्र सांगत सहज कर्मेती
झाली ब्रह्मार्पण. नव्हे माझ्या वाट्याला कुठलंही जर कर्म त्या ठिकाणी आलं तरी ब्रह्मार्पण बुद्धीनं त्या ठिकाणी तो कर्म करत असतो. आणि खरा तर तो काय की एक शहाणा आहे. निश्चितपणे स्वतः त्या ठिकाणी कुठल्याही आश्रमामध्ये असो, कुठल्याही धर्मामध्ये राहत असताना ही माझ्याकडे भगवंताने दिलेलं कार्य आहे. आणि कार्य निमूटपणे माझा जोपर्यंत प्रवास आहे तोपर्यंत खरं पार पाडणं आणि तेही न चुकता योग्य पद्धतीनं आणि देवाच्या समर्पितच्या ठिकाणी चरणी हे कार्य समर्पित करत असताना खरा तो काय की तो शहाणा आहे. आणि माझ्याकडे याचं पापही नाही तर पुण्यही अशी ज्याची त्या ठिकाणी मती स्थिर अशा स्वरूपाची आहे. महाराज म्हणतात, खेळोनिया खेळ आलिप्त सकाळा पद्मपत्र जळा माझे जैसे विठोपार. आदत से मजबूर आहे. साऊंड सिस्टम वाले तो स्वर चालू आहे, आवाज फार कमी झाला आहे ना, बंद पडला. असो सज्जनांनो, माझ्या बुद्धीला पेलं त्याप्रमाणे मध्ये आपण गौरवी काहीचं चिंतन करण्यापूर्वी आपल्याकडे मला असं वाटतं वेळ अत्यंत कमी म्हणण्यापेक्षा 1 तास फक्त आपल्याकडे वेळ राहिला. 1 तासामध्ये सज्जनांनो मला असं वाटतं खरं तर जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, आज आपल्या समोर बसलेले नसल्यामुळे त्यांच्या अभंगाचा कसाही अन्वय जर लावला तो ज्याच्या त्याच्या मतीप्रमाणे असतो. पण या ठिकाणी साक्षामध्ये माझ्या समोर बाबा बसलेले आहे, त्यांना कुठला अर्थ अभिप्रेत आहे मला काही माहिती नाही. परंतु काय बा ज्ञानोबाराय सांगतात, तैसाची गोपिकांसी कामे कंसा भय संभ्रमे एरा घातकी मनोधर्मे शिशुपालादिका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सज्जनांनो, गोपिकांना असं वाटायचं आम्ही ज्याच्यावरती प्रेम करतो तो हा आहे. यशोदा मैयाला असं वाटायचं माझा मुलगा आहे. जो कोणी त्या ठिकाणी ते मल्लाची अर्थात कुस्ती काम करणाऱ्याची त्या ठिकाणी जे काही तयारी करायची त्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे बघितलं की त्यांना असं वाटायचं की हा सुद्धा एक उत्तम पहिलवान आहे. कंसाला असं वाटायचं की माझा शत्रू आहे. एरा घातकी मनोधर्मे शिशुपालादिका, यांना असं वाटायचं की हा निश्चित आमचा काय की शत्रू आहे. प्रारंभीच प्रश्न करतो सज्जनांनो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक होता परंतु प्रत्येकाला दिसण्याची ज्याची त्याची वृत्ती जशी तशी असल्यामुळं त्याचं स्वरूप भिन्न दिसायचं. या अभंगामध्ये बाबांना कसा अर्थ अभिप्रेत आहे मला काही माहित नाही. पण माझ्या मतीप्रमाणे मला असं वाटलं की बाबांनी नक्कीच याच्यामध्ये जीवनमुक्त स्थितीला पोहोचलेल्या महात्म्याचं साधूचं वर्णन केलेलं असावं. आणि म्हणून सज्जनांनो अर्थ काय हे माहित नाही. नेमकं होतंय काय, आता आमची सगळी बहुतांशी जालना जिल्ह्यातली सर्व मंडळी आहे. प्रामुख्यानं संतांच्या वाङ्मयाचा नव्हे अलीकडे जर थोडासा जर विचार केला, लोकांनी ज्यांना मानलं, ज्यांनी स्वकीर्ती कानीनं ऐकावी, पूज्यता डोळानं देखावी, असं बाबांचा अर्थात व्यक्तिमत्व असल्यामुळं हे वाङ्मय आमच्यापर्यंत महाराज खऱ्या अर्थानं आलं नाही. का आपल्याला काय करायचं, करताय जगाच्या कल्याणासाठी. पण आमच्यासारख्या बारीक सारीक माणसानं थोडंफार जर लिहिलं ना, काही जर लिहिलं त्याला वाङ्मय म्हणायचं नाही. शब्दरचना जर केली तर महाराज बाजारीकरण त्याचं जास्त विस्तारित स्वरूपामध्ये होऊन लोक डोक्यावर घेत असतात. पण काय असतं पहा, खरं तर ज्ञानोबारायांचा कथाभाग सर्वांना माहित, मी प्रस्तावनेमध्ये बोलतो. गुरुवारे भगवान बाबा आनंद गडकर, भगवान बाबा भगवान गडकर आणि मला वाटतं भगवान बाबा वरवंडकर महाराज खऱ्या अर्थानं विभूती कळणं, अर्थात आमचे भगवान बाबा सांगायचे अगोदर त्याला अनुभूती आली तरच ती विभूती काही कळत असते. आता एवढ्या स्थितीचं वर्णन करायचं म्हटल्यानंतर तुकोबाराय सांगतात, मला प्रमाण घेऊन वेळ घ्यायचा नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळो. कीर्तनाच्या माध्यमातून माझ्यासारख्याने जर सांगितलं आई वडिलांची सेवा करा, संत महात्म्याची सेवा करा, संत महात्मे कळण्याकरता खूप कठीण, वाक्चातुर्याच्या जोरावर त्या ठिकाणी मी बोलेल. पण महाराज सांगत असताना अनुभूती काही नसते.
आणि म्हणून मला असं वाटतं त्या अवस्थेपर्यंत बाबा गेलेले असल्यामुळे खरं तर उदो जो होतो आता ती गोष्ट ते करत नाहीये. मला विषयांतर मी इथून केलंय की माझ्यासारख्या मूर्ख माणसाचा कदाचित त्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून काही की उदो होईल. पण काय झालं बघा, ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम, ज्ञानोबारायांच्या जीवनाचा इतिहास सर्वांच्या कानावर असेल आहे असं गृहीत धरतो. माहिती नसेल तर प्राप्त करून घ्या. आणि ज्ञानोबारायांचं अर्थात चारही भावंडांचं जीवन सज्जनानुसार सर्वांना ज्ञात आहे. मूळ मुद्दा सांगतो. एकदा शास्त्राने सांगितलं, अर्थात विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेला सांगितलं की जर तुम्ही प्रायचित्त हे देहांत प्रायचित्त जर घेतलं तर यांना शुद्धीपत्र अर्थात 4 भावंडांना मिळू शकतं. पण सज्जनो, पूर्वपीठिका असं त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग का आला या बाबतीत बोलतो. या संन्यासांच्या मुलांना म्हणजे संन्यास ग्रहण केल्याच्या नंतर ही अपत्य झाल्यामुळे यांना आम्हाला त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये घेता येत नाही, आम्ही शुद्धीपत्र आम्ही देऊ शकत नाही असा निर्णय साधारण लोकांनी नाही तर विद्वान पंडितांनी निर्णय दिला. पण खरं सांगा मला, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठैसे जगी सूर्य जैसे प्रकाशले कहो 4 भावंडांना जन्म घेण्याकरता अवतरित होण्याकरता दुसरी कुठल्या ब्रह्मचार्याची अर्थात गृहस्थ्याची, ब्रह्मचार्याची थोडं क्षमा मागतो, गृहस्थ आश्रमामध्ये असलेले त्यावेळेला पुण्यवान कुणी नव्हतेच का? अहो नक्कीच पुण्यवान कुणी सुद्धा 4 भावंडांना आदिमाया शक्तीसह अवतरित होण्याकरता कुणी नव्हतं की जेणेकरून गृहस्थ आश्रमामध्ये त्या ठिकाणी जन्म व्हायला पाहिजे होता. पण महाराज तसं न होता संन्यास आश्रम प्राप्त झाल्याच्या नंतर परत गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश व्हावा आणि 4 भावंडांनी त्यांच्या उदरी अवतार घ्यावा. का? कारण की महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यावेळेला गृहस्थाश्रमी अपत्य प्रपंच करणारी लोक होती. पण तेवढी महाराज त्यांना अवतार कार्य करण्याकरता एवढी कुस पवित्र कोणाची नव्हती की संन्यास आश्रम स्वीकारल्याच्या नंतर पुन्हा सुद्धा गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावा लागला. आणि प्रवेश केल्याच्या नंतर 4 भावंडांचा सज्जनानु जन्म झाला. कशा करता बोलतो जर कळाला असेल तर ठीक आहे, जास्त विस्तार याचा करत नाही. कारण की ती अधिकाराची वाणी, अधिकाराची पात्रता महाराष्ट्रात मला असं वाटतं त्यावेळेला कुणाची नव्हती. म्हणून संन्यास आश्रमामध्ये परत गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावा लागला. आणि नंतर निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाईंचा काय की अवतार झाला. असो, तुम्हाला कदाचित ज्ञात नसेल, आपल्याला फक्त द्वेषी भावनेनं वाङ्मय सांगतं. काय सांगतं? तुकोबाराय सांगतात, कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घाले. अशी परिस्थिती तुकोबारायांवरती का निर्माण झाली सज्जनों याची पूर्वपीठिका पूर्वमीमांसा अशी. तुकोबारायांनी वाङ्मय निर्मिती केली आणि वाङ्मय निर्माण झाल्याच्या नंतर आपल्याला आता कोण विचारणार. आणि म्हणून विद्वान पांडित्य मिरवणारी जी लोक होती म्हटले मग आता आपली किंमत शून्य होणार. मग त्यापेक्षा हा गाथा इंद्रायणीमध्ये चांडाळ चौकडीच्या साहचर्यानं म्हणले रामेश्वर भट्टांनी त्या इंद्रायणी मातेमध्ये बुडवला. ठीक आहे, इंद्रायणी मातेमध्ये बुडवला. पण खरं तर सज्जन, रामेश्वर भट्टांचा अधिकार फक्त बुडवण्यापुरता होता किंवा द्वेष करण्यापुरता होता असा नाही, तर महाराज साक्षात भगवान शंकर म्हणजे महादेव रामेश्वर भट्ट यांना सकाळी त्यांना सांगितलं, म्हटले तुम्हाला सकाळी जर ब्राह्मी मुहूर्तावर जर उठले आणि साधना जर केली वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला आनंद प्राप्त होईल. पण रामेश्वर भट्टांनी सांगितलं आमचा अगदी मराठीमध्ये वीक पॉइंट म्हणले आम्ही 4 वाजता उठू शकत नाही. म्हणले का? म्हणजे मला जाग येत नाही. आमच्या ग्रामीण भागामध्ये त्याला चेव असं म्हटलं जातं. म्हणले मला चेव येत नाही इतक्या सकाळी. तर भगवान शंकर रामेश्वर भट्टांना सकाळी 4 वाजता येऊन उठवायचे असं आमचे महाराज सांगायचे. सांगा, जर भगवान शंकर जर येऊन 4 वाजता उठवायचे तर रामेश्वर भट्टांचा अधिकार साधा होता का? अधिकार साधा नव्हता. तसं सज्जनांनो, आता आपल्या भगवान बाबांना जो गाथा निर्माण केला याचा प्रचार प्रसार आता जरी तुम्हाला वाटत नसेल, पण कुणीतरी या गाथ्याचा प्रचार प्रसार करण्याकरता अजून मला असं वाटतं तेवढ्या प्रबलत्वाचा अजून महात्मा कदाचित असेल किंवा नसेल मला माहीत नाही. पण ज्या वेळेला होईल नक्की त्यावेळेला खरा पुण्याचा उदय झालेला असेल. आज रोजी काही वाटत नाही महाराज. कारण की या गाथ्याचा प्रचार प्रसार तुकोबारायांसारखा तुमच्या आमच्यापर्यंत यावा याकरता अजून त्या तोला मोलाचा कदाचित अवतीर्ण झाला असेल. पण आपल्याला ती गोष्ट अज्ञात आहे. ज्या वेळेला समाजापर्यंत येईल ही गोष्ट आणि या गाथ्याचं काय महत्व आहे
त्यावेळेला महाराज काय झालेलं असेल हे मला या ठिकाणी शब्दात सांगणं शक्य नाही. विठोबा असो सज्जनांनो, आपण सर्व पंक्त स्वरूपाचं विवेक क्षीरनीर अर्थात पाणी आणि दूध एकत्र झाल्याच्या नंतर वेगवेगळं जसा तो पक्षी राजहंस करत असतो अशा प्रकारचा आपण सर्व श्रोतृगण आहे, यामध्ये तिला मात्र शंका नाही. बाबांच्या या अभंगाला मी कसल्या प्रकारचा न्याय देण्याची माझी पात्रता नाही, पण प्रामुख्यानं काही गोष्टी बोलत असताना नेहमी सांगत असतो. कीर्तन परंपरा यावेळेला महाराष्ट्रावर चालू आहे, संतांची परंपरा आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपलीच महाराष्ट्रीय मंडळी नेत आहे. पण नेमकं कीर्तन श्रवण करत असताना काय नेमकं कीर्तन श्रवण करायचं? ज्ञानेश्वरी पारायण असेल, सकाळी काकडा भजन असेल, गाथा भजन असेल, मध्यंतरी कथाभाग असेल, हरिपाठ असेल, एवढी मंडळी नसते. पण कीर्तन श्रवण करण्याकरता लोक काय येतात? सगळी मंडळी आपल्या वरवंड गावातलीच ना, पंचक्रोशीतील मंडळी येत असतात. पारायणाला एवढीच मंडळी आहे का? ज्ञानेश्वरी पारायण आहे का? गाथा पारायण एवढी मंडळी आहे का? पारायणाला एवढी, गाथा पारायणाला एवढी मंडळी नाही. काकड्याला सुद्धा एवढी मंडळी नसतात. गाथा पारायण नसते, काकड्याला नसते, हरिपाठाला मला असं वाटतं महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतोय, एवढी मंडळी नसते. पण कीर्तनाला जेवढी पब्लिक लोक काय येतात? ज्ञानोबाऱ्यांची गोळी सांगतो. पै कोलिताया ही कोपे ऐसे, द्राक्षाचे हिरवेपण असे, परी फळ पाकी जैसे माधुरी आते. जर कोणाकडे द्राक्ष बाग असेल तर बघा, असेल तर जाऊन बघा, नसेल तर कधीतरी योग आला आमच्या भागात आल्याच्या नंतर येऊन बघा. त्यावेळेस द्राक्ष अगदी छोट्या आकारामध्ये असतो. आमच्या भाषेमध्ये त्याला निबर कडक म्हटलं जातं. तो कडक असतो, गर्द हिरवा असतो, पण कोलित नावाचा एक आंबट पदार्थ आहे महाराज, एवढा आंबट असतो. पण त्या कोलितायावरही सुद्धा कोप करणारा तो आंबट पद्धतीचा द्राक्ष म्हणजे निबर असला ना, त्यावेळेला तो एवढा आंबट लागतो, कुणीही खाऊ शकत नाही. पण काय असतं, तोच द्राक्ष शेतकऱ्यानं योग्य पद्धतीचं पाणी, खत आणि जर त्याला ज्ञानोबा सांगतात, जर तुम्ही बुडाशी जर दूध घातलं, काय द्राक्षी दूध घातले ते वाया गेले गमले, परी फळ पाकी दुनावले तरी तिच्या असं ज्ञानोबा सांगतात. तुम्हाला द्राक्षाला दूध घालत असताना ते वायाला गेलं असं वाटतं. खरं तर तुळशीच्या झाडा दुरुळीनं घापे शिंतोडा, द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. कारण की द्राक्षाला दूध घालतात की आतून आम्हाला माहिती नाही, ज्ञानोबा सांगतात. शेती जर करायची असेल आणि तसं जर शेतकऱ्यानं जर व्यवस्थापन केलं तर त्या द्राक्षाचं रूपांतर महाराज थोडं दूध द्राक्षे घातल्याच्या नंतर त्याला थोडा नरमपणा येतो. नरमपणा आल्याच्या नंतर अजून जर त्याचं पाण्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यानं जर योग्य पद्धतीनं केलं तर महाराज त्याचा अजून आकार बदलतो. आकार बदलून पुन्हा रंग बदलतो, आतमध्ये पाणी उतरतं आणि विशेष पद्धतीनं सज्जन त्याच्यामध्ये त्याचे पूर्ण दिवस परिपक्व अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाल्याच्या नंतर रंग बदलतो, पिवळसर रंग येतो आणि मग द्राक्षाची आंबट चव जाऊन कोणती चव येते? गोड चव येते. परी फळ पाकी जैसे माधुर्य आते. ज्ञानोबा सांगतात जसं तो द्राक्ष गोड लागतो तसं सज्जनांनो परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना आपला परमार्थ फलीभूत व्हावा याकरता एकमेव परंपरा म्हणजे कीर्तन परंपरा. पामराचा विषयी तोच होत असतो, विषयीचा जिज्ञासू तोच होत असतो, जिज्ञासूचा मुमुक्षू तोच होत असतो. जिज्ञासू मुमुक्षू एकच आहे आणि मुमुक्षूचा सज्जनांनो मुक्त अवस्थेपर्यंत अर्थात जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद उपभोगून मुक्त अवस्थेपर्यंत तोच होत असतो. कसा? आंबट द्राक्ष पण गोड होत असतो. तसं सज्जनांनो पण आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं, परिवर्तन प्रत्येक जण स्वीकारतो आणि प्रत्येक जणाचं परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या किमान माणसानं, साधकानं आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं अशी जाती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भावना असलीच पाहिजे. तीही परमार्थामध्ये परिवर्तन तुमच्या आमच्या मतानं न होता हे संत वाङ्मयाला अनुलक्षून अनुसरून परिवर्तन व्हायला पाहिजे. जर मनानं परमार्थ केला तर महाराज तो परमार्थ योग्य पद्धतीचं निश्चित फल आपल्याला प्राप्त करून देऊ शकत नाही. ज्ञानोबा सांगतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला, मनोमार्गे गेला
अवस्था बदलून गोड व्हावं आणि चांगला कलर बदलावा, म्हणजे तुमचा आमचा कलर बदलणं असा वरून रंग नसतो बदलत बरं का. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. महाराज बहिरंगातून न बदलता अंतरंगामध्ये जर बदल व्हावा असं जर वाटत असेल तर प्रामुख्यानं जसं आपलं लेकरू पहिलीत घातल्याच्या नंतर योग्य पद्धतीनं सज्जनांनो, अगदी मराठीत सांगायचं म्हणजे क्लास 1 ऑफिसरपर्यंत त्याची त्या ठिकाणी प्रवास होत असतो, तसं आपल्यामध्ये जर परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर परिवर्तन करणारी परंपरा जर कोणती असेल तर कीर्तन परंपरा. ज्ञानोबाने सांगतात कीर्तन ऐकलं होतंय काय, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटिली रहाटी आगवे. यमू म्हणे कौनाते यमावे, दमू म्हणे कौनाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदासे नाही. औषधाला सुद्धा दोष न ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर कीर्तन परंपरेनं. विठोबा ऐकल्याच्या नंतर सज्जनांनो इथं येत असताना खरं सांगा तुम्हाला एवढ्या लोकांना झोपा येणं म्हणून तुम्ही आले का दिवसभर काम नाही म्हणून आले? याचं उत्तर देणारच नाही तुम्ही. तुम्हाला कुठंतरी खऱ्या अर्थानं बोलतोय मी. आता काय आता गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दुश्चिते महाराज सांगायच्या म्हणजे त्या ठिकाणी भरपूर 9 प्रकारच्या श्रोता येत असतो. मला त्याचा विस्तार करायचा नाही, पण प्रत्येकाचं समाधान होईलच असं नाही, कारण कोणाला काय आवडल. गुरुवारी साखरे महाराजांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर महाराज कीर्तनामध्ये एवढी विकृती आणून ठेवली की या कीर्तनाचं पूर्ण नर्तन होऊन बसलं. गुरुवारी भगवान बाबा आनंदगडकर सांगायचे 2 तास नाही बोलता आलं तर 1.5 तास बोला, 1.5 तास नाही बोलता आलं तर 1 तास बोला, पण किमान संत तुमच्यावरती देव नाराज होणार नाही असं करा. कारण की त्यांनी मागे सांगितलंय भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. पण मला असं वाटतं अभंग बाजूला राहतो, संत वाङ्मय बाजूला राहतं, आणि मग कीर्तन म्हटले तुम्हाला आवडण अशी आम्ही करायची. बाबा सांगतात अरे बाबा 2 तास नाही जमलं 1 तास बोल. उद्या लोक तुम्हाला वागतात हे सांगतील की महाराज तुम्ही गोरे गोमटे हे मिशा काढा, लुगडं नेसा आणि जरा नाचून कीर्तन होऊ द्या, त्याला तार खाल दम राहणार नाही. मग तेच करायचं का? ते नाही करायचं महाराज. कारण की कीर्तन ऐकल्याच्या नंतर कीर्तनातलं सामर्थ्य मी तुम्हाला सांगत होतो. काय सामर्थ्य कीर्तनात? ब्रह्मीभूत काया बाबा तुम्ही तलेचे का वरवणचे का बोसा तुमचे पैसे किती बँकेत? पैसे किती बँकेत? नाही 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 असं आम्हाला न्यायचे नाही.
माणसं. आणि त्याच्यावर अजून 4-5 शुंडे लावायचे सांगायचं म्हणा, अगदी वजनच सांगायचं माणसाला 10-20 लाख बरोबर तुमचं. खोटं कशाला पडतं खरंच बोलूच नाही मारा. काय बंद पडलं खोटं पडलं. ते सांगितलं 200 रुपये खात्यामध्ये, सगळे घरीचे बाकीचे बरोबर आहे. खात्यात 200 ना, भरोसाच नाही ना. खरं सांगा आता प्रमाण चालू होतं, महाराज वाजवत होते, आमची छोटी छोटी मुलं अगदी आनंद घेत होते. खरं सांगा हे प्रमाण चालू असताना मला उद्या काय करायचं हे ध्यानात होतं का? रात्री आपण काय केलं, उद्या लग्न तिथे, उद्या लग्नाला जायचं का, शेतातले कामं पडले का, पाऊस येणं हे ध्यानात होतं का? तुम्ही आमच्याच समोरच जाय. हा म्हणजे अभंगात समोरच होते ना तुम्ही आमच्या ब्रह्मानंदातच समोरच होते. मला हे सांगायचं अभंगाचं चिंतन म्हणजे तेच, कीर्तन म्हणजे तेच, आणि गायनात जरी समोरच होते तरी चिंतन आपलं तेच. नाद ब्रह्मातच होते तुम्ही की नाद ब्रह्मची मुशी आहे. आनंद तुम्हाला निकळ प्राप्त झाला का? आनंद संपणार होता, आता प्राप्त झालेला. आता प्राप्त झालेला आनंद राहायला का गेला? तो आनंद जाऊ द्या. बाबा तुम्ही ऐकलं प्रमाण आता कीर्तन ऐकत असताना एक जीव करून ऐकता, हा आनंद राहतो का निघून जातो? निघून जातो बरोबर. आनंद तुमचा आमचा निघून जातो बरोबर आहे. आपण ऐकतो, आनंद करतात. बरं खरं सांगा तुम्ही आम्ही आता तुमचं गाव एकच का? अलग अलग गाव. तुम्ही तुमच्या गावचे, तुम्ही तुमच्या गावचे, मी माझ्या गावचा. मी गावठी बोलत असतो, जरा खाली येऊन आता सांगतो. खरं सांगा तुम्ही जगाता कशाला? तुम्ही माझं टाक मग मारून. बाबा तुम्ही सुद्धा तुमचं वय कोणाचं 90 असू द्या, कोणाचं 50 असू द्या, 150 असू द्या, काही वचने किम दरिद्रता जाऊ द्या. भरपूर माणसं जगा, पण जगतो कशा करता मला ते सांगा पहिले. जाऊ द्या बरं. तुम्ही रोज जेवता सगळे तिकडे बोलू नका कोणी, नो चिटिंग. तुम्हाला समोर बोलणार होतो मी, पण म्हणलं जाऊ द्या, फक्त बोलू नका. कान जर लांबाडे मै विठाला थोडं पाऊण तास दमदारा. त्रास असतो म्हणून मी काय बोलत नाही, म्हणलं त्रास असतो केला कसं आहे. आपल्या कीर्तनामध्ये बंधन काहीच नसतं. कोणी पायवर करून बसा, कोणी आडवे, कारण की त्रास असतो. मी कधीच कीर्तनात म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा का, रामकृष्ण हरी म्हणा का, बाया हो डोक्यावर पदर घ्या. मी का तुमचा आजच सासरा का मावस सासरा, कोण कोणाचं ऐकायला लागलं. जे आपलं काम करायचं ते करायचं, निघून जायचं. काय सांगत होतो मी? कीर्तन आपण जगतो कशा करता? परत प्रतिप्रश्न केला तुम्ही उत्तर दिले. आपण रोज खातो ना, कशा करता खातो? हा आता उत्तर बरोबर आहे. खातो कशा करता? जगण्याकरता. पुन्हा तोच प्रश्न, जगतो कशा करता? खाण्याकरता. अरे बाबा पुन्हा जगतो कशा करता? खाण्याकरता म्हणजे चलू द्या. आजची पंगत झाली की उद्याची झाली, पुन्हा संध्याकाळची झाली की दुपारची, की पुन्हा काला हे झाले की त्याचे जावळं, ते झाले की त्याचं लग्न. कशा करतात म्हणजे खातो कशा करतात? जगण्याकरता. जगतो कशा करतात? खाण्याकरता. आपण खाण्याकरता नाही जगत सज्जन. प्रत्येक जण जगतो, तुम्ही आम्ही, ते फक्त आणि फक्त आनंद, सुख, समाधान प्राप्त करण्याकरता. प्रत्येक जणांचा प्रवास चाललाय. अगदी कळायला लागल्यापासून तर शेवटचा श्वास घेईपर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख प्राप्त व्हावं, मला समाधान प्राप्त व्हावं, मला आनंद प्राप्त व्हावा. सज्जनांनो, समाधान, सुख, आनंद हे एकार्थवाची शब्द आहे. यालाच आमचं शास्त्र सांगतं निर्भेळ स्वरूपाचं सुख, स्वच्छ सुख म्हणजेच देव. देव म्हणजेच आत्मसुख, आणि आत्मसुख म्हणजे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद रूप प्राप्ती, आणि याचंच नाव मोक्ष. नाव एकार्थवाची. आनंद कोणाकोणाला नको या ठिकाणी मला सांगा. मला आनंद नको, मला दुःख पाहिजे. एकानं मला अभिप्राय दिला, म्हणले कुंती मातेनं दुःख मागितलं. सज्जनानं कुंती मातेनं दुःख मागितलं इथपर्यंत युक्तिवाद बरोबर आहे, पण दुःख मागण्याच्या पाठीमागे सुद्धा अंतर्भाव जो होता सुखाचा होता. म्हणले देवा, दुःखामध्ये तू कायम जवळ असतो. म्हणजे देव म्हणजे सुख. जर सुखच जवळ असलं तर त्या ठिकाणी दुःख येईलच कशा? म्हणून प्रत्येकाला पाहिजे सुख, समाधान, आनंद, म्हणजे पाहिजे देव, आणि ते आपलं स्वरूप आहे, मोक्ष आहे. सज्जनांनो, इथपर्यंत आपल्याला जर विचारलं मोक्ष पाहिजे का तर नको, देव पाहिजे का तर नको, विचारता आपण म्हणतो मला सुख, समाधान, आनंद पाहिजे. पण आनंद पाहिजे तर तो संपणार पाहिजे का न संपणार पाहिजे? न संपणार पाहिजे. प्रत्येकालाच पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे, न संपणार पाहिजे. आणि विषयाच्या माध्यमातून प्राप्त होणारा आनंद फक्त आपलीच वृत्ती एकाग्र त्या ठिकाणी झाली, एक टोक त्या ठिकाणी जर झालं तर आपल्याला आनंद प्राप्त झाल्यासारखा वाटतो. तो आनंद आपलाच असतो असं शास्त्र सांगतं. मग जर आनंद पाहिजे
न संपणारा पाहिजे. अध्यात्मशास्त्राची भाषा सांगते तुम्हाला सकल दुःख निवृत्ती गेली पाहिजे, परमोच्च स्थितीचा आनंद प्राप्त झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला मोक्ष पाहिजे. इथपर्यंत तुम्ही आम्ही आलो. म्हणजे याच्याकरता आम्हाला तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे. काय बोलतो मी? तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे. तर महाराज सांगतात तुम्हाला जर मोक्ष प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर ज्ञानोबा स्पष्ट लिहितात, वाचून ज्ञाने विन एके उपाय करीसी जितुके की हे गुंफिसे अधिके रुखी ये. मोक्ष जर तुम्हाला प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर महाराज ज्ञान याच्यासारखं ब्रह्मज्ञानासारखं दुसरं कोणतंच अन्यत्र साधन नाही, कोणतंच साधन नाही. मोक्ष प्राप्त जर व्हावा असं जर वाटत असेल नवे नवे मी बोलण्यात चुकतोय, ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. विठोबा जर तुम्हाला या ठिकाणाहून सज्जनांना उदाहरणार्थ हस्तिनापूर दिल्लीला जर जायचं असेल तर कशाने जाता येतं बाबा? पायी नाही जाता येतं. क्रमसमुच्चयानं पायी तुम्हाला दिल्लीला जाता येईल, पण वेळ फार लागेल. वेळ किती लागेल ते सांगता येत नाही. त्यापेक्षा थोडा अजून म्हटले सायकल ना थोड्या वेगात, त्यानंतर मोटरसायकल म्हणले 4 व्हीलर, आणि अजून जर वेगात जायचं असेल तर रेल्वेनं, अजून जर जायचं असलं तर विमानानं जाता येतं मला. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जायचा, सांगे न रुतायचा केवी पावे वेगा. एका झाडाला एक फळ आहे, हे फळ माणसाला खायचं, पक्ष्याला खायचं आणि मुंगीला सुद्धा खायचं. कोण खाईल? अत्यंत वेगानं पक्षी खाईल. देखे उत्प्लवना पक्षी फळाशी झोंबे जायचा, त्याच्या मनात येणं फळ दिसणं फळावर बसणं सोबतच. माणूस खाऊ शकत नाही, खाऊ शकतो. पायथ्याशी जायचं, अगदी डहाळी फांदी धरायची, तिथून हळूहळू हळू करत फळापर्यंत जाता येतं. मुंगीला सुद्धा फळ खाता येतं. तसं दिल्लीला तुम्हाला पै जाता येतं, पण दम्मा दम्मानं मुंगीला फळ खाता येतं. अगोदर बुंद्याशी जायचं, नंतर त्या बारीक 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 फांद्या वगैरे चढत चढत मुंगीला सुद्धा खाता येतं. तिघांना खाता येतं क्रमसमुच्चयानं सज्जनांनो, पण विलंब वेळ लागतो. पण अत्यंत फास्ट वेगानं जर खायचं असेल तर पक्षी खाऊ शकतो. तसं ब्रह्मज्ञानानं मोक्ष प्राप्त होऊ शकतो. पण ज्ञान हे सज्जनांनो अत्यंत वेगाचं साधन. मी नेहमी सांगत असतो, जिथं वेग जास्त तिथं धोका जास्त असतो, आणि वेग कमी धोका कमी. पक्षाला जाता येतं, पण मला असं वाटतं प्रतिबंध जर फांद्याचा याचा वगैरे असला तर स्वतःचे पंख काढण्याची थोडी शक्यता असते. पक्षी जातो, ही गोष्ट बरोबर आहे. तुम्हाला दिल्लीला जायचं, पायी जाता येतं. मधली साधनं तुम्ही भरपूर सांगितली, पण त्याहीपेक्षा अजून जर दुसरं साधन जर पाहायचं असेल, दिल्लीला जर ताबडतोब जायचं असेल तर मला असं वाटतं सगळ्यात वेगवान साधन जर काय असेल तर विमान. तुम्हाला विमान माहिती, विमानानं तिथपर्यंत जाता येतं. पण ज्या वेळेला तुम्ही सज्जन त्या विमानतळावर गेलात, विमानतळावर गेल्याच्या नंतर ते विमान अगोदर आम्हाला त्या संभाजीनगरला चिकलठाण्याला मी बघतो कधी कधी अगोदर भयानक गोंगाट केला जातो. वेग भरपूर आहे, पण प्रतिबंध थोडाही सहन होत नाही बरं का, हे लक्षात असतो. वेग एवढा असतो की ज्या वेळेला त्या धावपट्टीवरून ते विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतं, त्या विमानाला वेग एवढा असतो, इतका आवाज केला जातो, एवढा अगोदर आवाज केला जातो की आजूबाजूला त्या ठिकाणी पक्षी येता कामा नये. पक्षी काय फार मोठा प्राणी आहे का? जर छोटा जरी पक्षी असेल, चिमणी असेल, आणि जर त्या वेगामध्ये जर आवाज न करता उड्डाणामध्ये उड्डाण करत असताना पक्षी म्हणजे छोटीशी चिमणी जरी त्या पंख्यामध्ये जर अडकली, महाराज पूर्ण विमान कोसळू शकतं. प्रतिबंध काही फार मोठा नाही. आपण त्या ठिकाणी ज्ञानानं मोक्ष प्राप्त करू शकतो, पण प्रतिबंध जमत नाही. ज्ञानोबा यांची खूप सुंदर ओळी पहा. उत्तरार्धे सज्ञानाची झोंबे कंठी, नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानापाठी. सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. एकदा ब्रह्मज्ञानाच्या शिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञानाला प्राप्त होतो, पण ब्रह्मज्ञान झालं रे झालं, ज्ञानानेच मोक्ष होतो. ज्ञानानेच मोक्ष होतो.
तुम्हीच. अहो तुम्ही इकडे या बरं. तुम्ही म्हणजे नेमके कोण? अहो तुम्ही इकडे या. अहो कोण पण नेमकं? अहो ज्यांच्या गळ्यामध्ये भगवा रुमाल आहे तुम्हीच. आता अन्याची व्यावृत्ती. तसं महाराजांनी सांगितलं, प्रमाण दिलं, ज्ञानानेच मोक्ष होतो. असं कोण सांगतो? महाराज नाही सांगतो. ऐसा वेदांत, बाबांचं प्रमाण आहे. हो, ऐसा वेदांत सांगतो. वेदांतानं सांगितलं महाराज. वेदांत वेदांत एकजण विचारलं वेदांत म्हणजे काय? त्यांनी सांगितलं तिथं वेदाचा अंत होतो. तसा अर्थ नाही त्याचा. वेदानं दिलेला अत्युच्चतम अत्युच्च कोटीचा जो शेवटचा निर्णय, त्याचं नाव वेदांत. ज्ञानानेच मोक्ष होतो. महाराज पण नवल अहंकाराची बोटी आपण इथून बाजूला सरकलो. सुंदर प्रमाण दिलं महाराज. विशेषण लगे अज्ञाना पाठी. खरं सांगा, मृदंगाचार्याने जर सांगितलं थोडा पक्वा झाला अजून 2 हातोड्या मारा, बसलेल्या माणसाचं ते जास्त ऐकून का माझं ऐकतील? ज्या माणसाला कधी पक्वाच नाही तिने मारणं 2 पुन्हा शिल्लक जाऊ ध्यान. कोणाचा ऐक सांग, कोणाचा ऐक सांग महाराज तुम्ही? कारण की त्याला सुद्धा माहिती यायला त्यातलं कदाचित असं नसेल मला माहित नाही, पण त्याला माहिती की थोडं यांच्यापेक्षा यांना जरा माहिती. आम्हाला माहिती म्हणलं तर मला कळत नाही, तुम्हाला कळत नाही, यायचा टोला चालला कुणीकडे बी हाणायचा. त्याला विचारलं असं कोण म्हणतं? तुम्हाला काही कळतं का? म्हणजे नाही, मला त्यातलं कळतं. मला पक्वा जेवढा कळतो इथं कोणालाच कळत नाही. हे त्यांचं काय ज्ञान आहे, कळणं हे त्यांचं ज्ञान आहे. पण मलाच कळतं, यायला काहीच कळत नाही, हे मोठं अज्ञान आहे. या ज्ञानाच्या पाठीमागं अज्ञान कसं आहे हे बघा. तुम्हाला जर शेतामध्ये काम करत असताना अशी घटना कुणाच्या जीवनात होऊ नये, पण जर पायाला कदाचित सर्पदंश झाला, सर्पदंश झाल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया होऊ शकते. तुम्ही घरी येऊ शकता, पायाला काहीतरी बांधू शकता, रक्त काढू शकता, रक्त निघल्याच्या नंतर कदाचित विष बाहेर निघू शकतं. तुम्ही दवाखान्यात जाऊन उपचार चालू होऊ शकतो, तुम्ही वाचू शकता. थोडा मांडीला जर चावला, मला असं वाटतं 2 तासाच्या प्रक्रियाऐवजी माणूस 1 तासात मरू शकतो. बरं त्या ठिकाणी अजून पोटावर वगैरे जर त्या ठिकाणी चावला, अर्ध्या तासात जर नेला दवाखान्यात तो वाचू शकतो. पण ज्ञानोबराय सांगतात, जर तो सर्प जर इथं चावला, कुठं जर नळड्याला, गळ्याला, घाशाला जर चावला, तर महाराज जसं त्यानं धरणं, सर्वत्र अंगात विषाचं प्रसव होणं, पूर्ण अंगात विष पसरणं आणि माणूस ताबडतोब 1 मिनिटाच्या आत गतप्राण होणं, जशी ही प्रक्रिया होते तसं महाराज अज्ञानाचे झोंबे कंठी असं नाही म्हणले ज्ञानोबराय, सज्ञानाचे. महाराज हे ज्ञान असं आहे महाराज, जे सज्ञान आहे का त्याला जास्त परेशान करतं पाहिजे. तुम्ही कीर्तनकार जर म्हणले समजा कीर्तन मस्त झालं, आम्हाला बरं वाटतं, कोणी कोण आणलं तर ते पागल, निवळ पागल माणूस होता. राग येतो महाराज, एवढ्या लोकांना मी कीर्तन सांगितलं, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे. महाराज हेच मोठं अज्ञान आहे. महाराज म्हणतात सज्ञानाचे झोंबे कंठी, मग परिणाम नाना संकटे नाचवे. ब्रह्मज्ञान मोक्ष देते. एरोप्लेन विमान तिथपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवते, पण थोडा सुद्धा प्रतिबंध सहन होत नाही. मग तुम्हाला जर हळूहळू क्रमसमुच्चयानं जर जायचं असेल ना, तर मग तुम्हाला कसल्याही पद्धतीनं जाता येतं. पायी जाताना बाबा किती अपघात होतील? ओलं येऊन धडकन नाही, कुत्र नाही, वाहन हळूहळू हळू पाऊल वाटान तुम्ही जाऊ शकता. मी एक वाहन पाहिलं, एक वाहन त्याला वेग अत्यंत कमी आहे आणि अजून अपघात नाही पाहिला त्याचा. ते रस्त्याला दबई नसती का? दबई दबई कुठपर्यंत जाणार नाही मला तुम्ही सांगा? दबई कुठपर्यंत जाईल? पण दबई चालत असताना आतापर्यंत मी बघितलंच नाही कधी की काळी पिवळीचा पण दबईचा अपघात झाला. मोटरसायकल ते पाहिल्याच माणसं त्याला माहिती आपण त्याच्यावर जाणं आपला भोगावं संघची अपघातच नाही मग जाऊ शकत नाही का? जाऊ शकते. मुंगी जाते, फळ चाकते, पक्षी जातो, माणूस जातो. तसं म्हणले ब्रह्मज्ञान. अरे बापरे, ब्रह्मज्ञानामध्ये प्रतिबंध म्हणले भयानक आहे. सज्ञानाचे झोंबे कंठी. आणि आजकाल झालं तसं प्रत्येक जण वक्तव्य करतो, सांगतो. थोडं फार कधी आपल्याला यायला लागलं तर तो म्हणतो मज होणी ज्ञानी कोण आहे. खऱ्या अर्थानं
जवळचा असल्यामुळे म्हणले ज्ञानानं तुमच्या आमच्या सारख्याला अपवादानं बोलतो बरं का, मी कोणाला होईल ते नाही मला सांगता येणार. अहंकार आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने छेडत असतो. म्हणून ज्ञान प्राप्त करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून मोक्षापर्यंत जाणं म्हणले आम्हाला जमत नाही. म्हणजे थोडी खालची पाहिजे, तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. म्हणजे कशाच्या माध्यमातून? म्हणजे योगाच्या माध्यमातून. ज्ञानोबारांनी शिक्कामोर्तब केलं, योगाची या वाटा जे निघाले गा सोभटा, तया दुःखाचा शेल वाटा भागा आला. म्हटलं हे जमणार नाही. स्पष्ट हरिपाठात लिहिलं, योग या गविधी येणे नो हे स्तंभ धर्म दांभिकपणा निर्माण होतो महाराज योगाच्या माध्यमातून. ज्ञानोबारांनी अगोदर बोलून गेलो आपण, त्या दुःखाचा शेल वाटा भागा. म्हटले आम्हाला ज्ञानानं म्हणले जाणं कठीण आहे, म्हटले योगानं जाणं म्हणजे अत्यंत कठीण दिसते. म्हणले उपासना करा. जर मंत्र त्या ठिकाणी जर वेदाचे बोलला त्याही सांगितले तुम्हाला जर मोक्षापर्यंत जायचं असेल म्हणजे उपासनेतून त्या ठिकाणी आपण प्राप्त करू शकतो. पण बाबा आमचे सांगायचे मंत्र चळे थोडा, धड म्हणजे धड. आणि धड एक शब्द आमच्या ग्रामीण भागात बोलला जातो महाराज. धड म्हणजे नीट. त्याला दिवसभर बोललो आम्ही, स्वतः बोललो, पण एक शब्द मला दिवसभरात धड नाही बोलला. धड म्हणजे व्यवस्थित असा अर्थ होतो. पण महाराज म्हणतात धडची होय वेळा. मंत्र जर चढला, जर त्या ठिकाणी ब्रह्मवृंदाकडून ते आहुती देत असताना देवतेनं रक्षण करत असताना रक्षण आमचं करावं, रक्षती म्हणण्याऐवजी जर सहज भक्षती जर आलं तर म्हणले पूर्ण यजमानाचं जीवन माती मोहन करतं. एकच रच्या ठिकाणी फक्त ब आला, रक्षती ऐवजी बक्षती म्हटलं गेलं तर. म्हटले मंत्र चळे थोडा तरी धडची म्हणजे नीटची चांगलाची होय वेळा. म्हणले मग ही गोष्ट म्हणजे उपासनेनं जमत नाही. म्हणले मग तुम्ही एक काम करा, ज्ञान जमत नाही, योग जमत नाही, उपासना जमत नाही, कर्म करण्यामध्ये प्रवृत्त व्हा. विठोबा जय 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 आता खरं सांगा, ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुम्हा आम्हाला सर्वांना सोपं सांगितलं, तुम्ही आसोनी संसारी जिव्हेनं वेगू करी. असं कोण कोण सांगितलं? म्हणले वेद शास्त्र उभारी. काय करा तुम्ही, काय करा? हरी मुखे माना, 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 हरी मुखे
4 वर्ण प्रामुख्यानं सांगितल्यावर निकृष्ट वर्णातल्या माणसाने लिखाण करायचं आणि तुम्ही आम्ही अत्यंत पवित्र गादीहून चांगल्या मुखानं तिथं इथं बोलायचं. आता काय जास्त विस्तार करणार तुम्ही त्याचा बस समजदार इशारा कापी लिहिलं. अत्यंत हलकट माणसं आहे ना. तुम्ही आम्ही पवित्र गादीहून इथून ते बोलायला लागलो. किती नालायकपणा आपला आहे. काही आपल्या कविताच काय म्हणायच्या आणि गाणेच काय म्हणायचे. अरे किमान काय महाराज आमच्या भागात तुमच्याकडे आलं काय मला माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एवढे प्रयत्न केले. महाराज काय काय हाला पेष्टा त्या संभाजी महाराजांनी ते इतिहास वाचू वाटत नाही. डोळ्यातून पाणी येतं. असे प्रकरण असे काय त्यांच्या जीवनामधले नुसते वाचता वाचता डोळ्यात पाणी येतं. एवढं समजा अलौकिक अशा प्रकारचं कार्य केलं त्यांनी. आणि त्यांची आरती आता आमच्याकडे लग्न नव्हती. आरती पायावर बुट तसेच पेलेली मरणाची बोलूने खाली येऊन चड्ड्या वल्ल्या द्यायच्या. मरणाचं पेलेले त्याच्यामध्ये आता असं प्रकरण झालंय. शिवाजी महाराजांचा देव प्रतिमा असते, फोटो असतो, नवरदेव नवरी बुटा सकट हार. खरं सांगायचं त्यांना तरी आवडून गाव. आपण कुठल्या परंपरेत जीवन जगणारी हिंदू धर्माची माणसं आहोत. आरती सुद्धा कोणती पाठांतरातली आरतीने महाराज काय मला सांगता येणार नाही. ते मधातच ते डुबुम बम डुबुम डुम काय वाजत पायात बुट तीन तसेच प्रेम एक महाराज दाखायला लागले काहीची काही. आणि याचा परिणाम असा व्हायला लागला. आता माळी समाजातले लोक आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा महाराज फुले, महात्मा ज्योतिबा फुले, मधात सावता महाराजांचा फोटो. अहो तुम्ही विनाकारण या लोकांना तुम्ही लहान लहान करायला लागले हो. शिवाजी महाराज एका पुढे एका जाती मला एखादं दाखवून द्या पुरावा शिवाजी महाराजांनी फक्त एका जातीपुरतं काम केलं म्हणून. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. ज्यांना त्यांना आपलं संतांनी सुद्धा सज्जनांचे अवतार घेतले. सावता महाराज माळ्याचे, तुकाराम महाराज मराठ्याचे, ज्ञानेश्वर महाराज बामणाचे, नामदेव महाराज शिंपेचे, चोखोबाराया म्हणले महार समाजाचे. हे वाटून देण्याकरता यांनी अवतार घेतले नाही महाराज. तुमचा आमचा तळागाळातल्या प्रत्येक लोकांचा उद्धार व्हावा हा हेतू महाराज त्यांचा. अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण तुमचा आमचा उद्धार व्हावा हे त्या संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळ होती. तसंच सज्जनांनो काय त्या सर्व संतांनी जीवन आपलं व्यतीत केलं. किंवा ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले
धरया आली दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी नाम घे वदनी दोष जाते. तुम्हाला कशी अपेक्षा आहे मला माहिती नाही, पण तुम्ही आता कोणी जांभळ्या द्या कसं करा, पण तुम्ही मापात बसलेले मी 11 वाजता तुम्हाला सोडणार नाही. विठोबा ज्ञान शक्य नाही, उपासना जमत नाही, योग जमत नाही म्हणले मग तुम्ही कर्म करण्यामध्ये. आपण इथून बाजूला सरकलो, आपल्याला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हटल्याच्या नंतर आपल्याला वाटत नाही एवढी फलश्रुती असेल का, वाटत नाही आपल्याला. मग कर्म करा म्हटल्याच्या नंतर पहा तुम्ही सध्या श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलू नका, काम असेल तर बाजूला उठून जा. श्री शिवाय नमस्तुभ्यम मला असं वाटतं महाराज वर्ष 2 वर्ष भयान चालू आहे. थोडं मी विनोदानं बोलत असतो, सध्या जर विचार केला ना त्या माता मावल्या ना बेलाला पान नाही ठुलं. आमच्या भागात बेलाला पान नाही आणि रात्रंदिवस महादेव वालाच. हा महादेव इतके दिवस महादेव नव्हता का. प्रत्येक जण महाराज विशिष्ट पद्धतीनं कसे तरी उपचार. हा एक जण तर म्हणले महादेवाचा जर 51 वेळेस डोक्यापेक्षा खाली पाण्यात जाऊन जर एका श्वासात जर जप केला तर श्री शिवाय नमस्तुभ्यम तर अजून चांगल्या पद्धतीनं फल प्राप्त होतं. त्यानं तळ्याचं पाणी कमी होऊ दिलं, आटतन पाणी थोडं जेव्हा पाणी असं डोक्यात इतकं आलं तिथं जातो आमच्या गावातला एक माणूस तिथं जप करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचं फल तेच क्रमसमुच्चयानं हळूहळू तुला जे पाहिजे इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती तिथपर्यंत मोक्षापर्यंत जायचं. पण तुला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा ना मुखे नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची, त्याचंही जर फल ते आहे. मग तुला हरिमुखे म्हणा का आवडत नाही. त्यांना सांगितलं काय मिळेल पण आपल्याला हे आवडतं ते नाही आवडत. म्हणजे माणसाला कर्म करणं आवडतं, कर्म करणं आवडतं, पण कर्मामध्ये बाबा सांगायचे मला एवढी सूक्ष्मता आहे महाराज. जर आचमन करताना जर उडदाचे 2 दाणे भिजन एवढं जर पाणी घेतलं त्याचा आचमन केलं तर पुण्य लागतं. पाणी कमी घेतलं तर पाप लागतं, पाणी जास्त झालं तरी पाप लागतं. म्हणजे कर्म अत्यंत सूक्ष्म. मोक्ष मिळतो तुम्हाला कदाचित माहिती असेल, मंडन मिश्र यांचा सिद्धांत होता कर्मानेच मोक्ष मिळतो, ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. योगाने मिळतो, उपासनेने मिळतो, ज्ञानाने मिळतो, कर्माने मिळतो. तुम्हाला वरून खाली आणलं नाही, कर्माने मोक्ष मिळतो असा त्यांचा सिद्धांत होता. शंकराचार्य गेल्यास साखरे महाराजांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांची भेट झाली. असे मंडन मिश्र हरले आणि हरल्याच्या नंतर महाराज ढसा ढसा रडायला लागले. रडायला लागल्यानंतर साक्षीला पत्नी होती. पत्नीला असं वाटलं की यांना आता संन्यास स्वीकारावा लागेल आणि शंकराचार्याने विचारलं म्हणजे तुम्हाला संन्यास स्वीकारावा लागेल आणि पत्नीला सोडून द्यावं लागेल, यामुळे तुम्ही रडताय काय. पत्नीनं तोच प्रश्न विचारला. म्हटले तुम्हाला आता ग्रस्त आश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारावा लागेल, यामुळे तुम्ही रडतायत का. महाराज असं दोघांनी विचारल्याच्या नंतर मंडन मिश्र जास्त जोर जोराने रडायला लागले. अहो पण किमान तुम्ही रडतायत, नका स्वीकारू म्हटले तुम्ही ग्रस्त आश्रम राहू द्या, पण का रडता त्यावेळेला सांगा. शंकराचार्याने विचारल्यानंतर मंडन मिश्र सांगतायत की मला कर्मानेच मोक्ष मिळतो असा माझा जो सिद्धांत होता. मी जर चांगल्या पद्धतीचं निष्काम भावनेनं जर कर्म केलं तर मला मोक्ष मिळतो. नवे नवे इतरांना सुद्धा मिळून देण्याचं सामर्थ्य कर्मामध्ये आहे असा माझा सिद्धांत होता आणि त्याला आज बाध आला. याचं मला त्या ठिकाणी वाईट वाटतंय की मी आतापर्यंत विनाकारण एवढे दिवस माझ्या जीवनामध्ये कर्मानेच मोक्ष मिळतो असा जो सिद्धांत होता मला याचं वाईट वाटतं म्हणून मी रडतो. सुजनानं बोलताना ते फार जास्त नाही चुकले पण थोडेच चुकले असं माझं मत होतं की कर्माने मोक्ष प्राप्त होतो. शंकराचार्याने सांगितलं ठीक आहे तुम्ही संन्यासास्त्र स्वीकारू नका, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. खरं तर सज्जनांनो इथं बोलत असताना शंकराचार्याने सांगितलं की मी इतरांना सांगेल तुम्ही जर निष्काम भावनेनं कर्म केलं, कोणी तुम्ही, म्हणजे तिथं महाराज आपला विषय झाला आतमध्ये तसा, तिथं करते भोगतेपणा. माझा सुद्धा असा सिद्धांत आहे मी जर निष्काम भावनेनं कर्म जर केलं तर त्या कर्माच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त होईल असा कोणाचा सिद्धांत आहे. माझा. मी जर कर्म केलं तर. पण खरं तर सज्जनांनो कर्मानं सुद्धा मोक्ष प्राप्त होतो, पण तिथं अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे ते कर्म करत असताना मी प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो सहज कर्मेती झाले ब्रह्मार्पण. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अहो कांदा कांदाच राहणार, मुळा मुळाच राहणार, विठाबाई विठाबाई राहणार, पण याच्याशी मुळाशी असलेलं अधिष्ठान नाम जे ब्रह्म आहे ते खरं तर त्याचा विचार करून मग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तसं तुम्ही जर शिक्षक असाल, भगवंताने माझ्याकडे कार्य दिले निमूटपणे
मी ते कार्य केलं पाहिजे. मला शेती दिली, मी शेती केली पाहिजे. म्हणजे भगवंताचं कार्य म्हणून असं जर तुम्ही कर्म जर केलं आणि कुठल्याही प्रकारचा बोज मी करतो असा जर तुम्ही बोज घेतला नाही आणि कुठला जर त्या ठिकाणी जर तुम्ही कर्म केलं तर त्याचं फल सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं आणि परिणाम जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. असा माझ्या मतानं योग्य पद्धतीचा सिद्धांत महाराजांनी मनी मानसी घेऊन अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात. कर्म करोनिया नाडळेची डाय, कर्म करोनिया नाडळेची डाय, कर्म करोनिया नाडळेची डाय, कर्म करोनिया नाडळेची डाय. धन्य एक पाही साधू साधू कर्म करोनिया नाडळेची डाई. कुठलंही कर्म त्यानं केलं आणि जर ब्रह्मार्पण बुद्धीनं जर त्यानं कर्म केलं की हे कर्म मी केलंय आणि याचा उपभोग मी घेतोय असं जर त्याच्या अंतकरणामध्ये जर लवलेश नसला तर महाराज त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, त्याला स्पर्शच नाही. महाराज कंडक्टरच्या खिशात पैसे असते, कंडक्टरचे असते का आपले असते? कंडक्टरचे असतात, मग कंडक्टरला खर्चायला पैसे त्याचं पोर घालत 200-200च्या 4-5 नोटा काढून द्यायचे. आले लेकरले म्हणे धारा पारा घ्या चिल्लर तुम्हाला देतो का का नाही देत? कारण की पैशाचा व्यवहार करत असताना तिकीट तुम्हाला कमी देत नाही, बरोबर व्यवहार करतो. पण समजत असताना त्याला एकच माहिती असतं की मी शासनाचा नोकर आहे आणि योग्य पद्धतीचं मी काम केलं असं या पैशावर माझा किंचितही अधिकार नाही. कर्म करून या तसं करते भुगते पण यत्किंचितही न अंतकरणा त्या ठिकाणी अंतकरणामध्ये घेता. धन्य एक पाही साधू तोचे. आणि असा जो कर्म करतो भगवंताचं कार्य म्हणून करतो खऱ्या अर्थानं तो एक साधू आहे. मी अगोदर बोलून गेलो 6 त्याचे धुवून गेले असल्यानंतरच तो असं कर्म करण्यामध्ये प्रवृत्त होतो. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ षडविकार ज्याला म्हटलं जातं हे अगोदर गेले पाहिजे आणि तो धन्य आहे आणि तो एकच आहे. तो कसा आहे तर म्हटले तो साधू आहे. साधू तोची ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. महाराजांचं एक सुंदर प्रमाणे पहा नामदेव महाराजांचं हनुमंतरायाला अनुसरून आणि खेड्या प्रकरणातले खेळ खेळे परी डाई न सापडे. खेळ खेळणारा खेळतोय पण डावात सापडत नाही. तो एक खेडिया शहाणा रे. खेडिया माझी हनम्या शहाणा. कामाची नाही तिथे क्रोधाची कायचा हे ज्याच्याकडे नाही महाराज. आणि अशा अलिप्त बुद्धीनं जो कर्म करतो महाराज त्याला म्हणायचं साधू. आणि तो कोण जर असेल तर साधू एक आहे. महाराज म्हणतात धन्य एक पाहे साधू तोचे. एवढंच नाही तर महाराज नामदेव महाराजांचं एक प्रमाणे खेळोनिया खेळ वेगळाचे. संताची या कळा पाहताना कळे.
संपूर्ण कार्य करतात. पण तुम्हाला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं, मी थोरांच्या मुखातून ऐकलं पण मला जिल्हा सांगता येणार नाही. थोडं माझ्या आवाक्याच्या बाहेर नाही, थोडं थोडं खालची भाषा नाही सांगू शकत. एक चांडाळ चौकडींनी व्यक्ती वृत्तीवर नसताना ब्रह्मानंदाचा अर्थात विलक्षण सुखाचा आनंद घेत असताना चांडाळ चौकडींनी एक स्त्री त्यांच्याकडे पाठवली. आपल्या महाराष्ट्रातली घटना आहे, थोर महात्म्य होऊन गेली. आणि पाठवल्याच्या नंतर लोकांनी नको असलेलं कृत्य त्यांच्याकडून करून घेतलं. आणि करून घेतल्याच्या नंतर त्यांचे जे गुरु होते खूप ज्येष्ठ झाले, त्यांना जाऊन सांगितलं, म्हणजे पहा तुमचा शिष्य. पण गुरूंना माहित होते हे वृत्तीवर नाही, कारण की योग्याच्या पुन्हा योग्याला, कारण की कोण कुठल्या वृत्तीवर आहे. मी जर चोर असलो मला सगळे चोर दिसणार, ब्रह्मज्ञानाला सगळे ब्रह्मज्ञानी दिसणार. आणि संतांना अवघड त्या ठिकाणी जग दिसत नसून देव दिसत होता, त्याच्यामुळे त्यांना यथार्थ नजर होती. तसं त्या महात्म्याकडे गेले, सांगितलं पहा तुमचा शिष्य, तुम्ही फार वर्णन करता आणि अमुक अमुक ठिकाणी म्हणले अमुक अमुक बाई सोबत त्यांनी असं वाईट कृत्य केलं. आता तो वृत्तीवर आहे का, आता तो पुण्यवान आहे का. म्हटले हो, तुम्ही त्याचा विचार करू नका. आता एक काम करा, असं काम केलं ना, आता एक काम करा, उद्या सकाळी त्याचं जेवताना ताट जे देतात तुम्ही ताट, त्या ताटामध्ये विष्ठा वाढा. म्हणजे विष्ठा, वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे ते. मला थोर महात्म्याचे मला असं वाटतं भीष्माचार्यांच्या मुखातून ऐकलं असं, ब्रह्मजी नामचे भक्ते बाबाच्या थोडं महात्म्य होते. मी पंढरपूर सारख्या ठिकाणी श्रवण केले, मला नामोल्लेख कदाचित तुम्हाला माहिती असेल. आणि प्रकार घडला सज्जनांनो, दुसऱ्या दिवशी ताटामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण दिलं आणि त्याच्याबरोबर एका कोपऱ्यामध्ये एका लेकराची विष्ठा त्याच्यामध्ये लिहिली ताटामध्ये. महाराज बस असो ऐसा कोठे आठवची नाही. त्या स्थितीमध्ये सज्जनांनो पूर्ण अगदी ब्रह्मार ब्रह्मा ब्रह्मना होतो असं करून त्या महात्म्याने पूर्ण ग्रहण केलं. मग सांगितलं कालचं खरंय का आजचं खरंय. म्हटले महाराज तुम्ही म्हणता तेच खरं, खेळून या खेळ वेगळाचे. आणि या प्रमाणाला अनुसरून सज्जनांनो महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, खेळनिया अलिप्त सकाळ, खेळनिया खेळ 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 अलिप्त सकळा, सगळ्यापासून मी अलिप्त आहे, अर्थात यथार्थ बोधापर्यंत प्राप्त झाले, मी ब्रह्मस्वरूप आहे असं त्यांना ज्ञान असल्यामुळे. खरं तर सज्जनांनो जसं कुंभार दादा त्या ठिकाणी मडकं त्या याच्यावरती करतो, कशा चाकावरती करतो, आणि चाकावरती मडकं करत असताना अगोदर त्याला वेग दिला जातो. वेग दिल्याच्या नंतर मडकं तयार झालं आणि बाजूला मडकं ठेवलं, चिखल पण संपला, पण मडकं त्या ठिकाणी अगदी बाजूला काढून ठेवल्याच्या नंतर ते चाक फिरकत नाही. का फिरतं ते चाक, का फिरतं चाक? जोपर्यंत त्याचा वेग आहे सुरुवातीला दिलेला तोपर्यंत फिरत राहतो. तसं जोपर्यंत आयुष्य आहे त्या महात्म्याचं तोपर्यंत या जगताला तो बाधितानुवृत्तीने समजून, खऱ्या अर्थाने जग मागे झालं नाही, आता नाही, पुढे नाही, पण मी मागेही होतो. तसं भगवंताचं पारमार्थिक सत्तेप्रमाणे मागेही होतो, आता आहे आणि पुढे राहणार असं यथार्थ ज्ञान त्याला झाल्यामुळं काही जरी क्रिया केली, खेळून या खेळ अलिप्त सगळ्यापासून म्हणजे सकळा. कसं प्रस्तावनेमध्ये बोलल्यामुळं बोलण्यासारखं, जसं कमळ पाण्यामध्ये बुडवल्याच्या नंतर
नाव पाण्यात असते का पाण्यात नावात पाणी असते? प्रवास करण्याकरता नाव ही पाण्यात असली पाहिजे. नावेत जर पाणी असलं तर सगळे साफ होते. पाण्यात नाव असली तर काही वाईट नाही. तसं महाराज म्हणतात पद्मपत्र जळा माझे जैसे. ते कमळ पाण्यामध्ये बुडवल्यानंतर कमळ पाण्यात दिसतं, पण बाहेर काढल्यानंतर कमळावर पाणी नसतं. तसा तो महात्मा राहत असतो. अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जैसे. किंवा जेवी जळा आत पद्मपत्र. मग मी व्यवहार असे न वर्त. कधी कधी काय करायचं माणसानं, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा बी नाही करायचा. विठोबा मी तर दगुने भाऊ इथं आज महाराज नाही तर महादेव आहे ना, असं मी मोकळा खेळत असतो. काही म्हणत असते ना ते कायच बाबा हे चढाळ कोणी कोणाच आणला नाही ना, कायच लावलं झालं कीर्तन संपलं. आता अकरा का 11 वाजल्या, 5च मिनिटं राहिले, जाऊ द्या. खेळून या खेळ अलिप्त सकळा. खोटं सांगत मी घरून अभंग पाठ करून आलतो काल. कोणी हुकुने म्हणून लिहून घेतला. महाराजांनी म्हणलं बाबा असं असेल मला माफी असावी. काय करणार नाही, अभंग तुम्ही दिला काही नाही ध्यानात आलं वगैरे वरचं खाली खायचं कशाला तिथे त्यांच्यासमोर हे करायचं. त्याच्यामुळे लिहून घेतलं, याच्यामध्ये काही शंका नाही. खेळून या खेळ अलिप्त सकळा. पद्मपत्र जळा माझे जैसे. एवढंच नाही महाराज तो काय करतो. काही काही असे असतात त्याच्यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलले महाराज. न खेळेची खेळ म्हणे मी अलिप्त. त्यात काय पुरुषार्थ आहे. खेळच खेळायचं नाही म्हणजे आपल्यावर कधीच राज येत नाही, रावच येत नाही. खेळात येऊन पाय मग बोल. त्यात काय पुरुषार्थ आहे. खेळ न खेळतात म्हणजे आपल्यावर बिलकुल कर्जच नाही. तुला पोरगी म्हणले नाही, लग्न करायचा प्रश्न नाही. लग्न केलं म्हणले नाही म्हणजे बायको नाही म्हणजे काही आणायचं काम नाही. तू म्हणले काम करीत म्हणले नाही. कसं काय म्हणले नुसतं बाहेरच खातो. आणि म्हणजे आपल्यासारखं मजेत कोणीच नाही. मजेत नाही राहणार तर काय एक्स्ट्रा जीव. सदाशिव आमचं शास्त्र सांगत ना खेळत नाही खेळायचं म्हणले मी अलिप्त म्हणले नाही. याच्यात काही पुरुषार्थ नाही. अहो सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, खेळ खेळला पाहिजे, डावात नाही सापडला पाहिजे, याच्यामध्ये पुरुषार्थ आहे महाराज. हा नाथ महाराजासारखा सगळ्याचा संसार नव्हता ना महाराज. प्रगल्भ श्रीमंती कोणत्याच गोष्टीची कमी नाही. तुकोबारासारख्यातून महाराज गेला तो विमानी पैसून म्हणजे बाकीचे संत कमी होते असा त्याचा अर्थ नाही. महाराज गोष्टी प्रतिकूल असाव्या आणि त्याच्यातून परमार्थ करावा ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. महाराज म्हणतात न खेळेची खेळ म्हणे मी अलिप्त. त्यात काय पुरुषार्थ, त्यात पुरुषार्थ काय आहे. महाराज ते सवय पडलेले असल्यामुळे जाऊ द्या. खेळून या खेळ अलिप्त सकळा. पद्मपत्र जळा माझी जैसे. संप्रदायपूर्वक सर्वांनी कंटाळा न करता, जरीही तुम्हाला कंटाळा आला असेल पण तरीही सुद्धा भगवंताचं समजून म्हणण्यापेक्षा ते काय म्हणच ते देवाचंच आहे. सर्वांना एक हात जोडून विनंती करतो, ज्यांची वाणी सुरू असेल आणि हात टाळ्या वाजवत असतील त्यांनी कंटाळा न करता सर्वांनी भजन करा. विठोबा काम करून घ्यायचं असलं तर आई लेकराला म्हणते माले बोले शान आहे. काही माणसं भांडणं लागल्यानंतर म्हणते ते बोलूच देत नाही, तेव नाही शहाण आहे. गुरुजी हुशार विद्यार्थी वर्गात असलं की त्याला काय म्हणते नाही हा विद्यार्थी जरा शहाण आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भाव बदलून जातो. महाराज
परमार्थ करत असताना हा तुकोबारांनी शहाणा वेगळा म्हणले, शहाणा तो धनी घेतोय तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, जे सर्वाहून सोपं आहे. आणि जो शहाणा त्याला म्हटले जो नामस्मरण करतो आणि नामस्मरणाच्या माध्यमातून क्रमसमुच्चय ते कर्म असो, उपासना असो, ज्ञान असो, योग असो, मोक्षापर्यंत जातो, त्याला शहाणा म्हटले गेलेले आहे. हाच अभिप्राय सजीवन अंतःकरणामध्ये धरून मला असं वाटतं महाराज म्हणतात, भगवान म्हणे तो एक शहाणा, भगवान म्हणे तो एक शहाणा. कर्माच्या
सर्पसिद्धांची चुकीचं अवाच्य वाटलं असेल, कोणाच्या हृदयापर्यंत जाऊन भेटलं असेल, ते निश्चितपणे माझे दोष आहेत असं त्या ठिकाणी याच्यामध्ये काही मात्र शंका नाही. आपण गादीहून खाली आल्याच्या नंतर सांगा, मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा अगोदरच्या महात्म्यांचा नामोल्लेख केला त्यांच्यासह तुमच्या सर्व श्रोतू जनवदारच्या चरणात ही सेवा समर्पित करतो. ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं योगाला आमच्या भागाचंच भूषण असणारे अगदी शिवभाऊ, सगळीच मंडळी शिवभाऊ, पण त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे नितीन महाराज लष्कर असतील, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर माऊली धुनगाव असतील, कीर्तनकार आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज असतील, अगदी तुमच्या गावचेच का महाराज आश्रमाचे बरं आश्रमातले महाराजांचे शिष्य असतील, विनयकरी माऊली, तुम्ही संपूर्ण टाळकरी मंडळी समोर सोबदार महाराज असतील, महाराज तुम्हाला सुद्धा, कारण की कोण कुठल्या अधिकाराचे मला माहीत नाही, पण कितीही चांगली गाडी चालवता येऊ द्या, किती चांगली चालवता येऊ द्या, पण जर RTO बाजूला जर बसेल असेल तर महाराज क्लचच्या ऐवजी कधी कधी ब्रेक दाबल्या जातं, कधी कधी दोन्ही संघच दाबल्या जातं, रेस बिवाळल्या जाते. अशी परिस्थिती माझी झालेली आहे. त्यामुळे सज्जन आपल्याला अत्यंत एक मोलाचा संदेश तुमच्यापर्यंत मी अगोदर देऊन गेलो, बोलून गेलो. तुमचा अधिकार काही सामान्य नाही, पण माझ्यासारख्या वेड्या वाकड्या शब्दाला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देऊन एक मोठेपणाचा तुम्ही कळस केला. तर महाराज घरी जर म्हटलं मी पाणी दे प्यायला बायाला, ती म्हणजे तुम्ही प्या मला द्या. तुम्ही अगदी मनाचा मोठेपणा केला, अगदी चिंतन सेवा श्रवण केली. खरं तर झालेली सेवा सर्वांच्या चरणांची सेवा समर्पित करतो. पण हरिभक्तीपरायण नितीन महाराज लष्कर महाराज यांच्यामुळे माझा या ठिकाणी येण्याच्या योग आला. उद्याचे महाराज मला असं वाटतं उद्याचे आमच्याच गावचे महाराज उद्याचे सुद्धा उद्या अत्यंत तुम्हाला गायनाची म्हणजे चांगल्या पद्धतीची महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार असलेले आमचे हरिभक्तीपरायण महाराज उद्या गायनाची मेजवानी, जे गायनाचे रसज्ञ असतील. आता मला सुद्धा थोडं गायचा ना ते असं वाटतं कशा लोक एक लांब लांबचं इचकायचं, थोडंच बोलावं तासा भरात जिकडे तिकडं गायचंच म्हटलं तिकडं काय कीर्तनात गायन असतं पण गायनात कीर्तन नसतं. आणि म्हणून साऊंड सिस्टमवाली माऊली तुम्हाला सगळ्यात जास्त धन्यवाद देतो बरं का. तुम्ही आता लाईव्ह केलं तर कसं केलं मला माहीत नाही, त्याचं तरी दोन्ही पण आहे का आणि एखादा शब्द गेला ना तर हे लोक अगोदर धरते तर काही टाकून तसं काही मी पण बोलले नाही म्हणत. तर असलं काय आप सिद्धांती तर ती चुकीचं असलं त्याला काटून टाका, छाटून टाका. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. नातरी बालक बोगडा बोली कावा पुढा चुका पावली, हेच ओझ करुणी माऊली रे जे जेवी बाबांच्याही चरणात सेवा समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर